श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम। तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ। बघा मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्र पारायण जे आपण दत्त जयंतीच्या सप्त्यामध्ये किंवा स्वामी पुण्यतिथीच्या सप्त्यामध्ये पारायण करतो किंवा आपण इतर वेळा घरी कधीही गुरुचरित्र पारायण करतो, तर त्याची सांगता कशी करायची। मला एक कमेंट आलेली आहे आणि मला एक मेसेज पण आलेला आहे व्हॉट्सअपला, 2-3 मेसेज आलेले आहे। एका ताईनेच पाठवले 2-3। तर ताई सांगितलं, ताई तुम्ही पारायणाची सांगता कशी करायची याचा व्हिडिओ बनवा। तर म्हटलं ठीक आहे, आपण त्यांचा व्हिडिओ बनवू। तर मला नाही वाटत मी बनवलेला आहे अगोदर, तर पण असो, आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये गुरुचरित्र पारायणाची सांगता कशी करायची। आता आपण ते पारायणाचे बेसिक नियम मागच्या व्हिडिओत बघितले, परंतु आता सांगता आपण एक त्याचा व्हिडिओ असं टाकला होता की केंद्रामध्ये सांगतेचा व्हिडिओ टाकलेला आहे, पण आपण स्वतः असं सांगितलेलं नाही घरी कशी करायची। तर आता बघा, पारायणाचं सुरुवात कसं करायचं हे तर आपल्याला माहिती आहे, कसं वाचायचं हे तर आपल्याला माहीत झालं, परंतु सांगता आपल्याला प्रत्येक पारायणाची 7 दिवसाचं गुरुचरित्र पारायण असतं, त्याची सांगता 8व्या दिवशी असते आणि 8व्या दिवशी सांगता आपल्याला सकाळी 10:30 पर्यंत आपल्याला करायची, सकाळी 10:30ला करायची असते किंवा 12 वाजेलाही करू शकतो आपण। समजा घरी असेल तर 12ला करू शकतो, कारण की 12ला हा दत्त महाराजांचा भिक्षेचा वेळ असतो, जेवणाची वेळ असते, त्यावेळेस आपण त्याला नैवेद्य देऊ शकतो। तर आपल्याला काय करायचं बघा, ज्या दिवशी आपला 7 दिवसाचं पूर्ण वाचन करायचं, 8व्या दिवशी आपल्याला सकाळी आपल्याला स्वयंपाक करायचा, म्हणजे त्याच्यासाठी वरण भात भाजी पोळी, त्यानंतर गोड काहीतरी असं आपल्याला पूर्ण स्वयंपाक, भजे कुरडई पापड असं पूर्ण सारसंगीत स्वयंपाक करायचा आहे। त्यानंतर आपल्याला 2 नैवेद्य, एक कुत्र्यासाठी एक गाईसाठी असे छोटे छोटे 2 नैवेद्य करायचे आहे आणि जोड नैवेद्य, आणि 2 ताट भरून नैवेद्य करायचे। म्हणजे एक दत्त महाराजांचा जो आपला गुरुचरित्र ग्रंथ आहे त्या ग्रंथासाठी एक ताट, पूर्ण ताट भरून, जसं आपण जेवायला घेतो तसा पूर्ण करायचा, आणि एक ताट आपल्या देवांसाठी, जर तुम्ही स्वामींचा फोटो वगैरे ठेवला असेल किंवा देव असेल तुमच्या देवाऱ्यासाठी त्याच्यासाठी। जर तुम्ही स्वामींचा फोटो वेगळा मांडला असेल, तुमचं देवघर वेगळं असेल, जर तुमचा ग्रंथ बाजूला असेल, तुम्ही म्हणजे बाजूला बसले असेल स्वामींचा फोटो आणि त्याच्या बाजूला तुम्ही बसले असेल, तर तुम्हाला 3 नैवेद्य काढावे लागतील। एक आपल्या देवघरातल्या सर्व देवांसाठी, एक स्वामींसाठी, एक ग्रंथासाठी, असं आपल्याला 3 नैवेद्य काढायचे। आणि तुम्ही समोरच ठेवला असेल तर काय हरकत नाही का, म्हणजे फोटो नसेल मांडला तर आपल्याला 2च नैवेद्य करायचे, म्हणजे 2च ताटं भरायचे। आणि आपल्याला तो नैवेद्य सुद्धा पूर्ण भरायचा आहे, वरण भात भाजी, म्हणजे असं आपण आपल्या स्वतःला जेवायला कसं पूर्ण ताट भरून घेतो सणाच्या दिवशी, वरण भात भाजी पोळी, त्यानंतर गोड पदार्थ भजे कुरडई पापड सर्व, आणि पानाचा विडा असला मिळाला तर खूप उत्तम आहे। आणि त्या दिवशी जर आपल्याला मिळालीच घेवड्याची भाजी तर अतिशय उत्तम होईल। घेवडा मिळाला ना, घेवड्याच्या शेंगा असतात बघा, शेंगा असतात घेवड्याच्या, घेवड्याच्या शेंगा मिळाल्या तर खूप उत्तम होईल। पण मिळाल्या तर बघा त्याची भाजी पण, कारण की दत्त महाराजांना घेवडा खूप आवडायचा आणि श्रीपाद श्रीवल्लभांना राजगिऱ्याची भाजी आवडती। ह्या गोष्टी तर तुम्हाला श्रीपाद श्रीवल्लभ जेव्हा तुम्ही ग्रंथ वाचाल ना, त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहे की आणि याच्यात पण गुरुचरित्रात पण दिलेलं आहे, दारिद्र्याचा घेवडा उपटून टाकलेला त्यांनी, तसं गुरुचरित्रात दिलेलं दत्त महाराजांच्या घेवड्याचं शेंगाचं महत्व, आणि श्रीपाद श्रीवल्लभ ग्रंथामध्ये त्यांनी राजगिऱ्याच्या भाजीचं महत्व दिलेलं आहे, त्यांना ते आवडते म्हणून। तर आपल्याला जर घेवड्याच्या शेंगा मिळाल्या तर अधिक उत्तम। असं आपल्याला सगळं ताट भरून करायचं आहे, ताट भरून नैवेद्य 3 करायचे आहे, 3 किंवा 2। त्यानंतर तुझे काय आपण जोड नैवेद्य 4 बनवले, म्हणजे 2 नैवेद्य काढायचे आपल्याला, एक गाईसाठी एक कुत्र्यासाठी नैवेद्य काढायचे, ते छोट्या डिशमध्ये घ्यायचे, 2 नैवेद्य 2 डिशमध्ये घ्यायचे जोड नैवेद्य, म्हणजे पोळ्याच करायचे छोट्या, ते पण असं पूर्ण भरायचं आहे आपल्याला। आणि जर 10:30 पर्यंत झालं तर खूप उत्तम आहे, जमलं तर म्हणजे तुमच्या याच्यानुसार आहे, पूर्ण असं पुरण कराच असं काही नाही, झालं तर करा नाही तर आपलं गोड काही चालतं। आणि असं काही नाही की आता बघा काही जणांनी सांगितलं दत्त म्हणजे गुरुचरित्र पारायण करायचं नाही तर जोडी जेव घालावीच लागते, हे घालावीच लागते, ते घालावंच लागतं, असं काही नाही, आपली इच्छा आहे। आपण जर जेव घालू शकत असाल, इच्छा असेल तर घाला, नाही तर असं कंपल्सरी नाही आहे की जोडी जेव घालाच। नाही तर काही जण म्हणतात दत्त महाराज हे सॉरी, एक ब्राह्मणाची जोडी जेव घालावं लागेल, एक नवरा बायको जेव ही जोडी जेव घालावं लागेल, तर असं काही नाही आहे। जर तुम्हाला
जमत असेल, शक्य असेल तर करा. आणि तो नैवेद्य मग तुम्ही दत्त महाराजांचं तुम्ही देवांना द्या, स्वामींना द्या आणि ग्रंथाला, सगळ्यांना तिघांना नैवेद्य देऊन द्या, म्हणजे दाखवा नैवेद्य. नैवेद्य कसं दाखवायचं हे आपण मागे व्हिडिओ टाकलेली आहेत, ती व्हिडिओ बघून घ्या. तिघांना नैवेद्य द्यायचा. नैवेद्य दिल्यानंतर आपल्याला म्हणजे आपल्याला आरती करायची आहे. आपल्याला कोणती आरती करायची? गणपतीची आरती करायची आहे. त्यानंतर स्वामींची आरती करायची किंवा दत्त महाराजांची आरती करायची आहे. दत्त महाराजांची येत असेल तर तुम्हाला ती करा, बोला. स्वामींची येत असेल तर स्वामींची बोला. मग गणपतीची, दत्त महाराजांची किंवा स्वामींची आणि आपली कुलदेवीची, कुलदेवाची आणि आपलं घालीन लोटांगण. आपल्याला एवढ्या 5 आरत्या करायच्या असतात. नंतर तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त अजून काही घ्यायचं तर घेऊ शकता. ते घ्यायच्या, आरत्या घ्यायच्या. त्यानंतर आरती झाली की मग पूर्ण सगळ्या आरती झाली, मग नंतर पुन्हा आपण खाली बसायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक माळ दत्त महाराजांचा किंवा एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र जप करायचा आहे. त्यानंतर एक माळ किंवा म्हणजे आपल्या दत्त महाराजांचा एक माळ आणि श्री स्वामी समर्थ मंत्र एक माळ, असं 2 माळी जप करायचं आहे. दत्त महाराजांचा कोणताही करू शकता. ओम रामचिरंजीवने नमः किंवा ओम अत्रिसुताय विद्महे अनुसूयासुताय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात, असा हाही मंत्र करू शकतात किंवा तो पण ओम रामचिरंजीवने नमः हाही करू शकता. हा दत्त महाराजांचा बीज मंत्र आहे, ओम रामचिरंजीवने नमः. आणि हा दत्त महाराजांचा गायत्री मंत्र हा आहे, ओम अत्रिसुताय विद्महे अनुसूयासुताय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात. हा मंत्र आपल्या दत्त महाराजांचा गायत्री मंत्र आहे. या दोघांपैकी कोणताही करू शकतात. त्यानंतर 2 मंत्र जप झाले की मग नंतर तुम्ही काय करायचं, तो ग्रंथ जे आहे ना, तो ग्रंथ फक्त काय करायचं, पहिले आपण खाली वाकायचा, म्हणजे आपण ग्रंथ हातात धरायचा. खाली बसून केला तरी चालेल किंवा उभ्याने करत असेल तर वाकायचं. तो ग्रंथ फक्त ग्रंथाला हात लावायचा आणि जय जयकार करायचा. कोणता जय जयकार? श्री स्वामी समर्थ महाराज की जय, श्री गुरुदेव दत्त, श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय, गंगा गोदावरी माता की जय, असा हा आपला जय जयकार आहे. आपण हा जय जयकार करायचा आहे आणि तो ग्रंथ फक्त आपला हात लावायचा. परत दुसऱ्यांदा पुन्हा जय जयकार करायचा, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. परत तेव्हा जेव्हा आपण दुसऱ्यांदा तो जय जयकार करू ना, तेव्हा तो ग्रंथ उचलायचा आणि आपल्या छातीला लावायचा. म्हणजे जसं काही बघा, तुम्हाला मी दाखवते ग्रंथ. आपल्या या ग्रंथाला आसन असेल, आपला आता हा ग्रंथ असा, आता हे आपल्याकडे इथं हे आपल्याकडे होतं, कारण की आपण असं वाचला ना, म्हणून असं. आणि मग पहिल्यांदा फक्त जय जयकार करायचा, हात लावायचा. दुसऱ्यांदा तो छातीला लावायचा, म्हणायचा श्री स्वामी समर्थ महाराज की जय, श्री गुरुदेव दत्त, हे पूर्ण म्हणायचं. मग तिसऱ्यांदा तोच ग्रंथ आपण डोक्यावर ठेवायचा. म्हणजेच आपण काही त्यातली जी काही ऊर्जा आहे, जे काही ज्ञान आहे ते आपल्या डोक्यात जाईल, असं म्हणजेच आपल्या मेंदूत जाईल, म्हणून त्यासाठी हे डोक्यावर ठेवायचं. हे पुन्हा आपल्याला तसंच म्हणायचं, श्री स्वामी समर्थ महाराज की जय, श्री गुरुदेव दत्त, श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय, अशी पूर्ण हा जय जयकार करायचा आहे. नंतर मग तो ग्रंथ आपण पाटावर ठेवायचा आहे. मग तो त्या दिवशी तुम्ही वाटल्यास संध्याकाळी उचलून ठेवू शकतात किंवा दुसऱ्या दिवशी उचलून ठेवू शकतात. मग तो जे काही नैवेद्य तुम्ही दिलेला आहेत, म्हणजे ग्रंथाला दिलेला आहेत, स्वामींना दिलेला आहेत, देवाला दिलेला आहेत, हे काय 3 ताटं नैवेद्य असेल, 2 ताटं, 3 ताटं असेल, हे आपण घरातले सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायचा असतो. आणि जो काही तुम्ही गायीसाठी काढलेला आहे, कुत्र्यासाठी काढलेला आहे, तो तुम्ही पहिले गाय आणि कुत्र्याला देऊन द्यायचा आणि मग नंतर आपण जेवायचं. त्या दिवशी उपवास करायची आवश्यकता नाही, पण शक्यतो आपण सांगता झाल्याशिवाय काही खायचं नाही. तुम्ही दूध चहा घेऊ शकतात, परंतु मग नाश्ता वगैरे नाही करायचं. सांगता झाली की मग करू शकतात, काय प्रॉब्लेम नाही. तर ह्या गोष्टी आहे, आपण ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे. आणि आपल्याला आदल्या दिवशी उपवास पण असतो, तसं दत्त जयंतीचा उपवास असतो. हा उपवास आपला एकादशी सारखा असतो, हा आपल्याला पाळायचा असतो. तर याची आपण व्हिडिओ बनवणारच आहे. पण आजच्या व्हिडिओत पण थोडंसं सांगते की दत्त जयंतीचा आपण दत्त महाराजांचा म्हणून उपवास करायचा असतो आणि तो एकादशी सारखा असतो, दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो. तर असं आज आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये सांगता कशी करायची, अगदी साध्या सोप्या पद्धतीने. मोठा त्याचा अवडंबर करायचा नाही, तुम्हाला पूजापाठ मोठी करायची गरज नाही आणि खूप जणांना जेवायला बोलायची गरज नाही. जर तुम्हाला जेवूच घालायचं असेल तर तुम्ही घालू शकतात. अन्नदान करणं हे कधीही चांगलं असतं, परंतु तुम्ही ते तुमची ऐपत बघून, तुम्हाला किती होतं ते बघून करा. आणि दुसरी गोष्ट कसं असतं
की आपण जेव्हा एवढ्यांना सांगतो मी गुरुचरित्र पारायण केलं या माझ्याकडे जेवायला, मी गुरुचरित्र पारायण केलं या, आपण ते सांगतोय सगळ्यांना. त्यामुळे जेव्हा ज्यांना ज्यांना आपलं कळतंय की आपण यांनी पारायण केलं, यांनी पारायण केलं, यांनी पारायण केलं, तेवढी तेवढी आपली ती पारायणाची जी काही पुण्य असतं ते कमी होत जातं, ऊर्जा कमी होत जाते आणि त्याच्याकडे ट्रान्सफर होत असते. म्हणून आपण ह्या गोष्टी जेव्हा काही आपण पारायण वगैरे काही कुठली सेवा करतो ना, ही जास्त जणांना कोणालाच सांगायची नाही. बरेच जण काय करतात, छोटीशी जरी पूजा केली का लगेच त्याची व्हिडिओ बनवता, पाठवता किंवा त्याच्या स्टेटसला ठेवता वगैरे. तर ह्या गोष्टी सुद्धा ठेवायच्या नसतात, कारण की कधीही ह्या गोष्टी आपण जे पूजा करतो त्याच्या जे स्टेटसला ठेवतो तर त्याचं आपल्या पुण्य शून्य होऊन जातं, कारण की आपली पूजा एवढे जण बघतात आणि ते सगळं त्यांना ते वाटलं जातं पुण्य. म्हणून आपण कधीही कुठल्याही पूजेचं आपण केलेल्या पूजेचं कधीही स्टेटस ठेवायचं नाही. पहा, भले तुम्हाला जर कोणाला सांगायचं असेल, दाखवायचं असेल की अशी-अशी पूजा असते, तू कर. मी अशी पूजा केली, तू कर, तू पण कर. तर तेवढं पुरतं तुम्ही त्यांना शेअर फोटो करू शकतात. परंतु ह्या गोष्टी तुम्ही जेव्हा करतात ना, की आपल्या पूजेचा, आपल्या पठणाचं जेव्हा तुम्ही व्हिडिओ बनवता किंवा तुम्ही ते स्टेटसला ठेवता, तर त्यावेळेस तुमचं पुण्य खर्च होत असतं. म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे, की आपण आपल्या स्टेटसला किंवा आपल्या व्हिडिओला काय-काय ठेवायचं हे आपण लक्षात घ्यायचं आहे. असो, आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, आपण अगदी अशी साधी भोळी सांगता करा पारायणाची. खूप काही मोठं अवडंबर करू नका, खूप खर्च करू नका. आणि तोच जे काही तुम्हाला खर्च करायचाच असेल तर तुमच्याकडे खूप पैसा असेल, तुम्हाला जर करायचंच असेल तर तुम्ही एखाद्या अनाथ आश्रमामध्ये दान करू शकतात. काय असेल तुम्हाला करायचं ते, काही वस्तू घेऊन जायच्या असेल, खाण्याच्या वस्तू घेऊन जा आणि अनाथ आश्रममध्ये एखाद्या अनाथ आश्रमला दान करा. त्याचं तुम्हाला जास्त पुण्य लागेल. हे मात्र निश्चितच आहे. तर असो, आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.